संशोधन करण्यासाठी 10 लाख रुपयाची स्कॉलरशिप त्या ठिकाणी जाहीर केलेली आहे. 8वी पासून ते ओपन फॉर ऑल म्हणजे समाजातील कोणत्याही घटकापर्यंत ही सायन्स फेस्टिवल पोहोचवण्याचा निर्धार हा आम्ही त्या ठिकाणी केलेला आहे. घटकातील प्रत्येक विद्यार्थ्यांनी, युवकांनी आणि व्यक्तीनं या 6व्या जाधवर फेस्टिवलमध्ये त्या ठिकाणी यावं. ग्रुप ए म्हणजे 8वी ते 10वी, ग्रुप बी म्हणजे 11वी 12वी, ग्रुप सी म्हणजे अंडर ग्रॅज्युएट सर्व फॅकल्टीज, फार्मसी असू द्या, इंजिनिअरिंग असू द्या, IT मधले मुलं असू द्या. त्याच्यानंतर ग्रुप डी म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट आणि ओपन फॉर ऑल. ओपन फॉर ऑल मध्ये म्हणजे जे धंदा करतायत कुठेतरी, जे कुठेतरी नोकरी करतायत, ज्यांचा आणि शिक्षणाचा आता कोणताही संबंध उरला नाही, परंतु संशोधन झालं पाहिजे, पेटंट तयार झाले पाहिजेत म्हणून आम्ही जाणीवपूर्वक अशा पद्धतीनं ओपन फॉर ऑलचा एक सेपरेट गट केलेला आहे. रोख रकमेचे जवळपास 90,000 रुपयाचे बक्षीस आपण त्या ठिकाणी देतोय आणि जर स्कॉलरशिप आपण त्याच्यामध्ये धरली तर 10 लाख रुपयाचे होत आहेत. जवळपास 11 लाख रुपयाचे बक्षीस आपण त्या ठिकाणी देतो. विषय आम्ही या ठिकाणी देतोय ते फ्युचरिस्टिक विषय, विद्यार्थ्यांनी काहीतरी त्याच्यामध्ये घडवलं पाहिजे हा विचार आमचा आहे. काही जर विषय सांगायचे झाले तर प्युरिफिकेशन मेथड फॉर वॉटर, एअर आणि सॉइल. आज आपण पाहतोय कधी पाऊस पडतोय, ग्लोबल वॉर्मिंगचं चालू आहे. त्याच्यानंतर स्मार्ट AI बेस्ड रोबोट बनवण्यासाठीच आपण त्या ठिकाणी करतोय. त्याच्यानंतर फायर फायटिंग रोबोट आपण बनवायला सांगितलेले आहेत. उद्याच्याला अग्निशामकची गाडी येणार, माग विझवणार, त्याच्यासाठी त्याच्या आधीच जर आपण फायर फायटिंग रोबोट बनवले तर कसं राहील हा विचार आमचा त्याच्यामध्ये आहे. आता AI मध्ये पत्रकार AI चे झालेले आहेत, जज AI चे झालेले आहेत, वकील AI चे झालेले आहेत आणि त्याच्यामुळे येणारा काळ हा AI चा असणार आहे. ज्या पद्धतीने इंडस्ट्रियलायझेशन झालं, मशीन्स आल्या, तसंच आता AI च्या वरती सगळ्या गोष्टी होणार नाही. म्हणून असे विषय आम्ही या विद्यार्थ्यांना दिलेले जेणेकरून अत्यंत चांगल्या पद्धतीनं संशोधन करणारे चांगल्या दर्जाची मुलं याच्यामध्ये येतील. जे दिलेले विषय आहेत त्या दिलेल्या विषयांमध्ये त्या ठिकाणी त्यांनी त्यांचं जे काही कौशल्य आहे ते कौशल्य त्याच्यामध्ये दाखवलं. रजिस्ट्रेशनची शेवटची डेट असणार आहे ती आहे 24 डिसेंबर 2024 आणि ही स्पर्धा 28 डिसेंबर 2024 रोजी त्या ठिकाणी पार पडणार.